तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आता ठाकरे बंधू मैदानात उतरले। ठाकरे बंधू यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद असणार आहे। तर उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये तिरंगा मोर्चा सुद्धा आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतो। उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार आहे। एकत्रित अशी ठाकरे बंधूंची पत्रकार अगदी थोड्याच वेळातच उद्धव ठाकरे यांचा गाड्यांचा हा ताफा आपण पाहतोय। मातोश्रीवरून आता ते रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे जंतर मंतरवरही गेलेले होते। दिल्लीत नेत्यांची गाठीभेटी चर्चा त्यांच्या झालेल्या आहेत आणि याच मुद्द्यावर राज ठाकरे सुद्धा आपण पाहतोय। जेव्हा इथे आंदोलन होत होतं तेव्हा आंदोलकांची भेट राज ठाकरे यांनी घेतलेली होती। याच मुद्द्यावरून राज ठाकरे सुद्धा सातत्यानं भूमिका जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतायत। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्रितपणे आपण पाहिलेलं होतं की थेट पोलीस स्टेशनला पोहोचलेले होते। ठाकरे बंधू आता एकत्रितपणे या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत नेमकं काय मांडतायत, कशा प्रकारे या पुढच्या काळातलं आंदोलनाचं स्वरूप असेल किंवा या सगळ्याकडे ते नेमकं कसं पाहतायत। आता जो तिरंगा मोर्चा असणार आहे त्या पाठोपाठ एकत्रित असा मोर्चा काढण्यासंदर्भात जी घोषणा करण्यात आलेली आहे त्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, या सगळ्या संदर्भात काय संवाद आता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ठाकरे बंधू साधतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना झालेले आहेत। टीव्ही स्क्रीनवर उजवीकडची जी दृश्य आपण पाहतोय ती आहे उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याची। तर ठाकरे बंधू यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद जिथे होणार आहे ते शिवतीर्थ निवासस्थान आपण पाहतोय। पत्रकार परिषदेसाठी सज्जता पूर्णपणे झालेली आहे। नीट पेपर फुटीचा मुद्दा, सीजेपीचं आंदोलन, सोनम वांगचुक यांचं उपोषण, सीजेपीच्या ज्या मागण्या या सगळ्या संदर्भात आहेत त्याला विरोधक पाठिंबा देत आहेत। विरोधक हाच मुद्दा सभागृहात संसदेत सुद्धा उपस्थित करतायत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, तुम्ही आपण ही दृश्य पाहतोय म्हणजे थोड्याच वेळात या ठिकाणी एकत्रितपणे ठाकरे बंधू पत्रकार परिषदेला सामोरे जातील। तिरंगा मोर्चा पाठोपाठ एकत्रित असं आंदोलन, काय नेमकं घोषणा या पत्रकार परिषदेतून या सगळ्याबद्दल केली जाऊ शकते? बघा, अगदी थोड्या वेळात ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद, संयुक्त पत्रकार परिषद राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ येथे पार पडते आहे। 26 जुलैला म्हणजे येत्या रविवारी संयुक्त मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे आणि ठाकरे बंधू या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। मराठी भाषा अस्मितेच्या मुद्द्यानंतर ठाकरे बंधू हे देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। या दोन्ही बंधूंनी, ठाकरे बंधूंनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। पण प्रमुख मागणी आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि त्या मागणी संदर्भात आणि देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भात हा संयुक्त मोर्चा निघणार आहे। या मोर्चाचं स्वरूप काय असेल, मागण्या काय असतील, या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी आणि सीजेपीच्या आंदोलनासंदर्भात आपली सविस्तर भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद होते आहे। उद्धव ठाकरे हे त्यांचं निवासस्थान मातोश्रीतून निघालेले आहेत शिवतीर्थच्या दिशेनं। कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे येथे पोहोचतील। आपण सध्या शिवतीर्थ येथून रिपोर्टिंग करतो आहोत। पत्रकार परिषदेची तयारी पूर्ण झालेली आहे आणि अगदी काही मिनिटात ही पत्रकार परिषद होते आहे। पण केंद्र सरकारला जाब विचारला जाईल या मोर्चाच्या माध्यमातून आणि अजूनही ज्या मागण्या आहेत आंदोलकांच्या त्या मान्य करण्यावर सरकारचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तयार नाहीत आणि तिथे आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून जो अमानुष लाठीमार होतो आहे त्याचाही निषेध या मोर्चाच्या माध्यमातून केला जाईल अशी ही सविस्तर माहिती आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू त्यांची सविस्तर भूमिका मांडतील। तर ही तीन दृश्य आपण पाहतोय दिनेश। आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा अधिकच्या माहितीसाठी येऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।